गुड मॉर्निंग पब्लिक. कसे आहात सर्व? आल्या डायरेक्ट आपण गाडी पुसतो पहिली भाई. फर्स्ट प्रायोरिटी ऑलवेज बाईक, लव्हिंग बाईक. ड्रीम वन जी आपली ड्रीम होती तीच आहे सध्या आपल्याकडे. येस. अरे तुटलं तसं म्हणतं हे गाड्याचा पावसाळा जायला आता. एकदा पावसाळा गेला ना की भाई जरा मॉड करूया मस्तपैकी. अरे वेलकमच नाही केलं मी आपला. सो आपला हा ब्लॉग चालू झाला आहे. आय डोंट नो ब्लॉगमध्ये काय असतं काय नाही. मी जस्ट बोलत चालू आहे ना सर. नुसतं बोलतात मी असं ऐकलं आहे. फक्त बोलायचं असतं. काय बोलायचं देव जाणे. गाडीला वॉश करायची आहे यार एकदा. फुल पाऊस आहे फक्त. येस. सो आपण चाललो आता ऑफिसला. चाललं थोडंसं वॉश नाही थोडंसं पुसली गाडी इथेच ठेवूयात. इट इज अवर की. येस की इज हिअर नाव. सकाळ सकाळ कोणाचा फोन आला यार. मम्मी साहेब. हॅलो. हां निघालो जस्ट खाली आलो आहे. हां मी येताना आणतो मग. हो ठीक आहे. हो ठीक आहे चालेल. हो ठीक आहे. हां बाय. सो आपली आई साहेब गाडीसाठी हार घ्यायच्यात. उद्या दसरा आहे बाई. या गाडीचा पहिला दसरा आपला उद्याचा. एक्सायटेड. मस्तपैकी गाडी वॉश करावी लागेलच असं वाटतंय आता. दसरा आहे सो भाई गाडी वॉश तर केली पाहिजेच. ग्लव्स पण नवीन घ्यायचे आहेत. तसे ते चांगलेच आहेत बट हे LS2चे आहेत. फुल हँडचे घ्यायचे आहेत जरा रिस्टपर्यंत. बापरे गरम झाला आत्ताच. सो लेट्स रोल नाव टू ऑफिस. आय होप माझा व्हॉइस तुम्हाला येतोय क्लिअर अँड लाऊड अँड क्लिअर. येस. आता मी वायझर डाऊन केला आहे बिकॉज आवाज नसता आला म्हणून. हो कोल्ड स्टार्ट जरा केली आपण आता. अजून तरी गाडी काही गरम नाही झाली. हे आपलं गरम इथं होतं इथं आपल्याला माहिती पडतं गाडी किती गरम झाली आहे ती. सो RPM जरा डाऊन झालं की आपण सुरुवात करूया. अरे परत फोन आला. हे स्पॅमवालेच नाही ह्यांच्या तर आईला आता सकाळ सकाळ स्पॅम कॉल. काय आता ना बोलायचं. एकदा आपण ड्राईव्ह चालू केली की फोन उचलत नाही आपण म्हणून मग चला थोडंसं लेट झालं आहे आपल्याला पण इट्स ओके. थोडंसं नेहमीच लेट होतं आपल्याला. 10 वाजता पोहोचत असं पण 10 इथेच वाजलेत. तसं तर ऑफिस आपलं एवढं लांब नाही लाईक दहिसरलाच आहे. बट ट्रॅफिक भेट लागलेला दहिसरची. कसा व्ह्यू आहे माहीत नाही. आपली यार KTM तिकडे फर्स्ट बाईक. तिचं जरा काम नाही करायचं. तिचं जरा काम करायचं आहे. जस्ट पावसाळा जाऊ दे सगळं काम दोन्ही पण गाड्यांचा मस्तपैकी चकचकीत करून टाकतो पाऊस गेल्यावरती. मस्त ऊन पडलं. असंच ऊन पडला पाहिजे आता. देवा आता पाऊस अजिबात नको पाडूस कधीच म्हणजे आता संपला हा वर्षाचा पाऊस नको आपल्याला. बस झाला. चला निघूया का. लेट्स रोल.
सो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच आपले नॉर्मल छोटे छोटे व्हिडिओ येत असतील, येत राहतील. लाईक ही आपली बिल्डिंग आहे छोटीशी, आणि हा पोरगा बटल्याला हरामी असाला मस्ती खूप करतो. इकडे आपली देवी बसते. कॉम्प्लेक्स पूर्ण दळबद्री झाला आहे. अजूनपर्यंत रिडेव्हलपमेंट नाही होत याची, माहीत नाही का. इथले माणसं जरा वरखाली करतात त्यामुळे. बाबा पण खूप हे आता थांबायला मागत नाही. वाव, ब्युटिफुल डे स्टार्ट्स हियर विथ द बॅडॅस रोड्स. हे रोड्स आहेत ना भाई, हे बघ, हे असे धूळ झाडधूड नुसते पॅचेस भरतात आणि एकदम असे उबड धाबड रस्ते करतात. मग एकदाच नाही करणार काय प्लेन. मज्जा येते. लाईक आपला दुसराच ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग मी शूट करून ठेवला आहे, तो अजून माहीत नाही मी पोस्ट करेन कधी काय. पण ठीक आहे, चला काय नाही, जाऊया हळूहळू. ऑटोवाल्यांची सुरुवात झाली सकाळ सकाळ. ऑटोवाल्यांचा ना मला खूप राग येतो, खूप म्हणजे प्रचंड राग येतो. अरे करतातच तसे ही लोक यार. आपण ना इकडून निघूया, कुठून माहिती आहे का, इकडून ह्या साईडून निघूया, सो दॅट कसं आहे आपल्याला बरं पडेल. हां, लाईक रस्ता इथला मस्त आहे ना, त्यामुळे. अक्रम आहे ना, काय नाव आहे, अक्रम म्हणतोय मी याला. इथून निघूया, असं आरामात निघूया. इथून आता पुढे लेफ्ट मारूया, सो दॅट कसं आपल्याला बरं पडेल. लेजंड पार्कचा रस्ता म्हणजे मागचा रस्ता जो आहे तो खूप जाम बेकार झाला आहे. इथे मी जॉब केला आहे भाई, या शोरूममध्ये खूप आधी, लाईक 5-6 इयर्स अगो. ते जॉब पण काय फक्त मला वाटतं 15-20 दिवसच केला असेल. हां, ते कुणाला माहिती नाही एक्झॅक्टली. म्हणजे रस्ता फक्त ओपन भेटायची देरी भाई. नुसतं पूल करायचं सुटायचं. जसं साऊंड निघतो ना 4-5 RPMच्या नंतर, तो तर आहेच. अजून जर 7-8 RPMच्या वरती साऊंड जर बघायचं असेल तर कधी ब्लॉग तर आपले येतीलच भाई, टेन्शन नाही. कधी येतील ते माहीत नाही, पण येतील. सुरुवात केली, हळूहळू होईल. झालं इथे पण. आता यांची बोललो असतो आता सकाळ सकाळ. सगळीकडे खोदून ठेवतात, काय खोदतात काय करतात देव जाणे. सोनं काढतात काय माहीत नाही त्यातून. हा जरा बऱ्यापैकी रस्ता चांगला आहे इथला, म्हणजे इथून असं जायला म्हणाल तर, कम्पेअरिंग टू तो आपला हायवे मीरा भाईंचा बाहेरून. मस्त व्ह्यू आला आहे. समोरचे डोंगर बागा माहीत नाही तुम्हाला दिसत आहेत की नाही, भारी वाटतंय. पण वाव, व्हॉइस माझा येतोय का सर्वांना नीट? लाईक ऑडिओ क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी कशी वाटते जरा सांगा. आपला ट्रायल चालू आहे. ट्रायल म्हणजे तसं तर आपलं हेच आहे, आता ब्लॉगिंग स्टार्ट झाली आहे. तसे तुम्ही शॉर्ट्स टाकतोय छोटे छोटे, हा तसे 2च टाकलेत. ब्लॉग पण आपला हाता येईल, होईल सर्व हळूहळू करू आपण. हा इथला एक टर्न जाम बेकार आहे, एकदम छोटासा आहे. म्हणजे तिकडून एकदम वाईड आहे आणि पुढे जाऊन एकदम नॅरो होऊन जातो आहे. सो वाय रायडिंग सेफ राईड करा, रिस्की रायडिंग करू नका. हा आपला आहे बाबू, ते लक्ष नाही बाबूचं, त्याने ओळखली नाही ॲक्च्युली आपल्याला. बाबू विशाल फ्रेंड, मी असं त्याचं नाव सेव्ह केलं आहे. त्याचं नाव आहे प्रथमेश. विशाल फ्रेंड म्हणजे आपला विशाल, जो लहानपणीचा मित्र आहे, त्याचा फ्रेंड आहे.
तर तसाच आपला फ्रेंड झाला होता. सो हे सर मी ब्लॉगमध्ये काय सांगतो आय डोंट नो, बट इट्स ओके, इट्स ओके. ही सकाळ सकाळ गरबा खेळ चाललेत की काय? मला असं का वाटतं ह्या कौशल आहे मागचा. आपण मित्रच आहे आपला. मित्र होता म्हणून मी थांबवली नाही. आता मला तर वाटतं ते आपल्याला थांबावं लागेलच. तो पण थांबेल तर आय डोंट नो. हवालदार तर दिसत नाही कुठे. टाकू काय वाटतं, निघायचं की थांबायचं? तसं तर लेट झालं आपल्याला. सो ठीक आहे ना, आता निघूया काय? निघतो मी, चल. अरे शूटिंग चालू आहे भाई तिकडे काहीतरी. यहाँ से अभी हम रॉन्ग डालते. रॉन्ग मतलब तो सर्विस रोडने आपण टाकतो तिकडून फिरून जाण्यापेक्षा. ते बरं पडतं आपल्याला ॲक्च्युअली. अहो चला ना, NBA किती वेळ लावतात रे. आता आपली ट्रॅफिक येईल थोड्या वेळाने. आपली आवडती ट्रॅफिक चेकनाक्याची सर्वांना आवडते. सर्व याला शिवाय घालतात बेकार. बऱ्यापैकी ओपन वाटतो रस्ता. पुढे गेला तिकडे माहिती पडेल. ट्रॅफिक तर वाटेल नाही. सगळ्या गाड्या सरळ सुटल्यात नुसत्या. बघूया आता काय ते. ब्लॉगिंगमध्ये आपल्याला खूप आधीपासून यायचं होतं, बट जरा तो एक स्पार्क भेटत नव्हता. लाईक सर्व येतं आपल्याला. सिग्नल सुटला की नाही माहीत नाही. सगळे आपले आलेत. मला वाटतं नाही सुटलाय. ते काय ते गाडीची किती जवळी राहू. हा कियावाला मस्त चालला आहे भाई. इकडून तिकडून मच्छवत चालला आहे एकदम. ओ बाबा, अशा मध्ये येऊ नका. ड्रायव्हर घाबरतात सर्व. ब्लॉग स्टार्ट तर आपण केलेत. करत राहू कंटिन्यू. जेवढं वेळ करता येईल तेवढं करायचं. टाईम भेटेल तसे ब्लॉग काढायचे, टाकायचे. टाईम काढून करायचे भाई आपल्याला. जरा मोकळा भेटला आपल्याला चेकनाका ह्या टायमाला. नाहीतर हे सगळं जाम असतं. आज पाऊस नाही ना, त्यामुळे पावसामध्ये तर बघायलाच नको भाई. तरी पण बरं आहे आता. बरं वाटतंय. बघा सगळ्या गाड्या इकडून तिकडून. कोण सरळ लेनमध्ये चालत नाहीत. हे खासियत यहाँ की. त्याचा ऑटोवाले बघाल तर तुम्ही पागल व्हाल. आता ते दिसले नाही तुम्हाला, पुढे दिसतील मे बी. दिसले तर थांबा. कार उजवीकडे, कार राईट साईड म्हणतोय. तर आपल्याला आपल्या जिभेवरती ताबा ठेवावा लागेल. कंट्रोल उदय. बिकॉज मी खूप फास्ट बोलतो. आणि तसं तर माझ्या फ्रेंड्स लोकांना सवय आहे. जे बोलतो ते कळतं त्यांना फास्ट. बट नवीन पब्लिक आहे जे आपली, त्यांना जरा कळणार नाही. त्यामुळे मला माहीत नाही काय होतं. रस्ता मोकळा दिसला की मी नाही थांबत भाई. मजा येते. एवढी मजा ना आयुष्यात नाही कधी येत. जी जर हॉटेल पूल केल्यावर भेटते ना असा, हो मज्जाच मज्जा. फक्त हिला एक एक्झॉस्टची गरज आहे. एक्झॉस्ट टाकलं तर मजा येईल.
नाही टाकला तरी पण मजा आली, बिकॉज हा जो मला साऊंड एवढा येतो आहे ना, तो मला खूप आवडतो आहे, जो आयडियल साऊंड आहे याचा. एक्झॉस्ट टाकून मग सेम साऊंड नाही येणार नंतर, त्यामुळे विचार करतो नाहीच टाकत. टाकलं तर 4-5 वर्षांना टाकेन एकदम. टिल्ल्यान थोडीशी मॉड करेन, लाईक आपली टेल टेडे आपल्याला टाकायचे ते मी टाकणारच आहे आता पाऊस गेल्यावरती. चायला पाऊस गेल्यावर खूप काय करायचं आहे रे. हा इथला एक जाम बेकार रस्ता हा, म्हणजे इथून सगळे आहेत ना, म्हणजे खूप लवकर निघत नाहीत असे. डोकं फिरतं मला इथे. हां यार खूप चिडचिड होते माझी इकडे अशा या रोडला. एवढा घाण रस्ता आहे ना. हे बघा ह्याच्यावर ना कधी जायचं ना बाई, हे ना जाम गुळगुळीत असतं आणि टायर आहेत ना आपले हे होतात, डिसबॅलन्स होतात त्यावरून. आपलं झालं आहे त्यामुळे मी सांगतो आहे. फसलो की काय आपण, तिथून निघते पब्लिक नाही निघत आहे. आज एवढं तिथं पण उभा नाही, त्यामुळे सगळ्या गाड्या कशा पण टाकतात आणि त्यामुळे ट्रॅफिक होते. आणि इथे पब्लिक असली की इथे असतात ते होमगार्डवाले. आज नाही तिकडे, त्यामुळेच लफडा झाला आहे. हा 18 झाले. 10:05ला आपण घरातून निघालो होतो. ऑलमोस्ट 20 मिनटं लागतात ऑलमोस्ट. ट्रॅफिक नसेल तर 15 मिनटं पकडा. हे असं भेटलं की मग 20 मिनटं. घाम आला मला, घामाघूम झालो मी भाई. व्लॉगिंग करणं हे इझी नाही आहे खरंच, बिकॉज क्लिअर साऊंडसाठी आपल्याला वायझर खाली करावा लागतो. मग त्यामुळे जो घाम येतो हा तो नेक्स्ट लेवलचा आहे. आणि असं वाटतं आपण अडवलं टाकून इकडून, तिथून गेलो असतो लगेच. ठीक आहे, ऑटोवाले ते काय करतात समजत नाही मला. हे बघा, हे असे ऑटोवाले, हे बघा कसे एकमेकींचे पप्पा घेतात तिकडे पुढे जाऊन. कोण सरळ नाही थांबत. कुणाला थांबायचं नाही, सगळ्यांना घाई आहे. चायला यांच्या हे काय इकडे सगळे अडकून बसलेत. तोंडात शिव्या येतात माहिती आहे काय पहिली खरंच. तो टेम्पोवाला एक तिकडे मध्ये आला आहे, तो तिकडे आडवा आला आहे. कसे जाणार भाई, एकेकाने चला ना. एक कोण चलत नाही तिथून तर काय बोलणार आता. लाज वाटते जरा मला, पब्लिक बघते ना माझ्याकडे म्हणून. इंस्टा असताना आपल्याकडे ते रिॲक्शन कॅप्चर केले असते, बट करू ते पण लवकरच करू. ओ काका जरा बघा इकडे पण, डायरेक्ट घालतायत गाडी या अशा ऑटोवाले. एक हवा ह्याला बघ, मागला राईट साईडला घाई बघितली, जरा पण थांबत नाही. आजूबाजूला बघतोय की नाही देव जाणे, डायरेक्ट टाकतोय आपला गाडी. यश बरं वाटलं, जरा थोडीशी हवा लागली भाई. गरमी तिकडे हो भाई, जरा आरामात. जरा फुल करूया, जरा हवा खाऊया. मज्जा आ गई भाई, जरा हवा लागली बरं वाटलं. ओम हरिओम, असं कसं ओम हरिओम, फक्त हरिओम पाहिजे ना. आता हा कारवाला आणि भाई टाक रे बाबा, कुणाची वाट बघतोय आपण. एवढे काय घाबरून चालतात भाई, मला समजत नाही. टाकायची सोडून थांबतात तिथे. एक तर भाई थोडंसं लेट होतं आपल्याला, त्यामुळे आपली घाई असते. अंगावर घालतो का आता, बोलतोय ना, आत लावतो गाडीत प्रॉपर.
ह्या ताई चांगल्याच जरा इथल्या, पण यांचा जो मॅनेजर आहे ना तो काळ्या खाली उभा असतो तो, त्याला जरा एकदा घेतली पाहिजे साईडला. आपली गाडी तसं दाखवतो आपली कशी वरती लागते पार्किंगमध्ये, बिकॉज आपण एकाच पार्किंगमध्ये 5 गाड्या लावतो. म्हणजे एक 4 व्हीलर आणि 4 गाड्या असं झालं आपलं. 4 नाही 3, हां 4 बरोबर, 3 बाईक्स. अच्छा याने मध्ये लावलं ना, मग आपण माझा मध्येच लावूया जर काका येत नसेल तर. लावून घ्या का रिवर्स ऑन. ओके ओके मी ओके आहे. चलो सो ही आपली पार्किंग आहे. म्हणजे मी तिकडे लावत होतो, मग त्याचं म्हणणं असं की त्याच्या बाहेर गाडी आली नाही पाहिजे लाईनच्या बाहेर. त्याला बोलेन नंतर मी, थांबा जरा, आता नाही बोलणार, नंतर बोलेन. आता ओके आहे. चला सो आपण एंड करूया ब्लॉगचं इथे. सो कसं वाटतंय सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जरा आपली सुरुवात आहे इथे. आले आपले मित्र लोक. चला बाय बाय.